ओम शांती. आजची तारीख आहे 25/2/2026. आज बाबा म्हणतात, गोड मुलांनो, तुम्ही ब्राह्मणपासून देवता बनत आहात. तुम्हीच भारताला स्वर्ग बनवता. तर तुम्हाला आपल्या ब्राह्मण जातीचा नशा म्हणजेच खुशी असली पाहिजे. प्रश्न आहे, खरे ब्राह्मण जे आहेत त्यांच्या मुख्य निशाण्या काय असतील? उत्तर, खरे ब्राह्मण जे आहेत त्यांचा बुद्धिरूपी लंगर जुन्या दुनियेपासून उचललेला असेल. ते जसे काही जुन्या दुनियेपासून किनारा केलेले असतील. दुसरा पॉइंट आहे, खरे ब्राह्मण ते की जे हाताने काम करत असतील परंतु त्यांचा बुद्धीचा योग बाबांबरोबर असेल, म्हणजे ते कर्म करताना कर्मयोगी बनून कर्म करतील. तिसरा पॉइंट, ब्राह्मण म्हणजेच कमल फूल समान. चौथा, ब्राह्मण म्हणजे सदैव आत्म अभिमानी राहण्याचा पुरुषार्थ करणारे. आणि पाचवा पॉइंट आहे, ब्राह्मण म्हणजेच काम महाशत्रूवर विजय प्राप्त करणारे. ओम शांती. बाबा म्हणतात, रूहानी बाप रूहानी बच्चों को समझाते हैं. जे आत्मिक पिता आत्मिक मुलांना समजावतात, तर बच्चे म्हणजे कोण? तर आपण ब्राह्मण. बाबा सांगतात की शिव बाबा तर सर्वांचे बाप आहेत आणि हे प्रजापिता ब्रह्मा जे आहेत त्यांनाही म्हटलं जातं ग्रेट ग्रेट ग्रँडफादर. लौकिक बाप तर सर्वांना असतात, परंतु पारलौकिक बापाची मात्र भक्ती मार्गामध्ये आठवण करतात. आणि तुम्ही बच्चे आता जाणतात की अलौकिक बाप प्रजापिता ब्रह्मा त्यांना आपण जाणतो, दुसरे कुणीही जाणत नाहीत. भले ब्रह्माचं मंदिर पण आहे, इथं सुद्धा प्रजापिता आदिदेवाचं मंदिर आहे मधुबनला. त्यांनाच महावीर सुद्धा म्हटलं जातं, दिलवाला पण म्हटलं जातं. परंतु वास्तविक दिल लेनेवाला म्हणजे आपलं मन जिंकून घेणारा कोण आहे? तर शिवबाबा आहे. प्रजापिता ब्रह्मा म्हणजे आदिदेव नाही. बाबा म्हणतात की ब्राह्मण लौकिक ब्राह्मण कधी आपल्या जातीला विसरतात का? आणि तुम्ही मात्र खरे ब्राह्मण परंतु शूद्रांच्या संगतीमध्ये येऊन आपला ब्राह्मणपणा विसरून जातात. तर ब्राह्मण जे आहेत ते तर देवतांपेक्षाही उच्च आहेत, कारण तुम्ही ब्राह्मणच आता नॉलेजफुल आहात, म्हणजे तुम्हाला सर्व ज्ञान आहे. भगवंताला म्हटलं जातं जानी जाननहार, तर त्याचाही अर्थ कुणी जाणत नाही. तर समजतात की भगवंत जे आहेत ते प्रत्येकाच्या मनामध्ये काय चाललंय ते जाणतात. तर बाबा म्हणतात की नाही, सृष्टीच्या आदी मध्य अंताचं ज्ञान त्यांना आहे, कारण ते बीजरूप आहेत. झाडाच्या आदी मध्य अंताला ते जाणतात. पहिले पहिले तुम्ही अशरीरी आले होते आणि आता पुन्हा अशरीरी बनून जायचं आहे. तर बाबा सांगतात की तुम्हाला सर्वजण दुःख देणारे आहेत, मग त्यांची आठवण का करतात? जेव्हा मी तुम्हाला मिळालेलो आहे, भेटलो आहे, की जो नवीन दुनियेमध्ये घेऊन जाण्यासाठी आलो आहे, तर तुम्ही माझी आठवण करा. या कलियुगी दुनियेमध्ये दुःखच दुःख आहे. सतयुगामध्ये कोणतंही दुःख नाही, तर तिथं दैवी संबंध आहेत की जे सुख देणारे आहेत. आणि इथे कलियुगी दुनियेमध्ये पहिले पहिले दुःख मिळतं ते स्त्री पुरुषाच्या संबंधामध्ये, कारण विकारी बनतात. बाबा सांगतात की हा काम महाशत्रू याचं गायन केलेलं आहे की जो आदी मध्य अंत दुःख देतो. क्रोधासाठी असं म्हटलं जात नाही की आदी मध्य अंत दुःख देतो, नाही.
काम विकारासाठी म्हटलं जातं. तर बाबा सांगतात की कामाला जिंकायचं आहे, म्हणजे काम विकाराला जिंकायचं आहे, त्यावर विजय प्राप्त करायचा आहे, की जो आदी मध्य अंत आपल्याला दुःख देतो, पतित बनवतो. पतित अक्षर हे विकारावरच लागलं जातं. ते बाबा समजवतात की मुलांनो, तुम्हाला मनसा वाचा कर्मना ॲक्युरेट बनायचं आहे. म्हणजे मनाने, म्हणजे संकल्प आपले, नंतर वाणी आणि कर्मामध्ये सुद्धा आपल्याला ॲक्युरेट बनायचं आहे आणि याच्यासाठी मेहनत आहे. तर हे दुनियेमध्ये कुणाला माहीत नाही की तुम्हीच भारताला स्वर्ग बनवत आहात. पुढे चालून समजतीलही. दुनियेमध्ये सर्वजणांना असं वाटतं की वन वर्ल्ड, वन राज्य, वन रिलिजन, वन भाषा हो. म्हणजे दुनियेमध्ये सर्वांना असं वाटतं की एक दुनिया असली पाहिजे, एक राज्य असलं पाहिजे, एक धर्म असला पाहिजे आणि एक भाषा असली पाहिजे. तर तुम्ही त्यांना समजावून सांगू शकता की सतयुगामध्ये आजपासून 5,000 वर्षांपूर्वी एक राज्य होतं, एक धर्म होता की ज्याला स्वर्ग म्हटलं जातं. बाबा म्हणतात, बच्चांना आता आत्माभिमानी बनायचं आहे. मुलांना आता आत्मअभिमानी बनायचं आहे. हे तर जुनं छीछी शरीर आहे आणि म्हणून तुम्ही जी सेवा करतात, परंतु तुम्ही ब्राह्मण पूजेच्या लायक नाहीत, कारण शरीर पतित आहे. ते बाबा म्हणतात, तुम्ही गायन लायक बनतात आणि पूजन लायक बनतात ते देवता. तुम्ही श्रीमतावर विश्वाला पवित्र स्वर्ग बनवतात आणि म्हणून तुमचं गायन आहे. तुमची पूजा होऊ शकत नाही. तर गायन फक्त तुम्हा ब्राह्मणांचं आहे, देवतांचं नाही. बाबा म्हणतात, इथे माया बाबाच्या आठवणीमध्ये राहू देत नाही. मुलांना वाटतं की बाबाच्या आठवणीमध्ये राहावं, तमोपासून सतोप्रधान बनावं. तर याचा संपूर्ण खेळ, सगळा मदार बाबांच्या आठवणीवर आहे, यादवर आहे. आणि म्हणूनच भारताचा प्राचीन योग हा प्रसिद्ध आहे. फॉरेनर सुद्धा, म्हणजे विलायतवाले सुद्धा त्यांना असं वाटतं की भारताचा प्राचीन योग आम्हाला येऊन शिकवावा. तर 2 योग आहेत, एक म्हणजे हठयोग आणि दुसरा म्हणजे राजयोग. तर तुम्ही आहात राजयोगी आणि हा राजयोग जो आहे हाच भारताचा प्राचीन योग आहे. बाबा म्हणतात, शिवजयंती होते तर तुमची वैकुंठाची पण जयंती होत असते. जे शिव बाबा ज्यावेळेला धर्तीवर येतात तर त्याची यादगार शिवजयंती, आणि मग बाबा वैकुंठाची स्थापना करतात, म्हणजेच ती वैकुंठाची सुद्धा जयंती आहे, ज्याच्यामध्ये श्रीकृष्णाचं राज्य आहे. तर तुम्ही जाणतात की शिव बाबाची जयंती आहे, तर तीच गीतेची पण जयंती आहे, कारण बाबा जे ज्ञान देतात तेच नंतर गीतेच्या रूपाने दुनियेमध्ये प्रसिद्ध होत असतं. गीता जयंती पण आहे आणि वैकुंठाची पण जयंती आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही पवित्र बनून जातात. आता बाबा म्हणतात की माझी आठवण करा. आठवण न केल्यामुळे माया आपल्याकडून कोणतं न कोणतं विकर्म करवत असते. बाबांची आठवण जर केली नाही तर मायेची चमाट लागते आणि बाबांच्या आठवणीमध्ये जर राहिलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारे मायेची चमाट खावी लागणार नाही. एक प्रकारे बाबा म्हणतात की ही बॉक्सिंग आहे. तुम्ही जाणतात की आपला दुश्मन कोणी मनुष्य नाहीये, परंतु रावणच आपला दुश्मन आहे. बाबा म्हणतात, यावेळी शादी बर्बादी आहे, म्हणजे विवाह करणं म्हणजे एक प्रकारे स्वतःला बर्बाद करणं आहे. एक दोघांची बर्बादी करत राहतात, म्हणजेच काय तर पतित बनवत राहतात. आता पारलौकिक बाबांनी आदेश काढला आहे की बच्चे, काम महाशत्रू आहे, याच्यावर विजय प्राप्त करा आणि पवित्र राहण्याची प्रतिज्ञा करा. फॉलो फादर
असं गायन केलं जातं, तर ते गायन हे आत्ताचं गायन आहे संगम युगातलं. लौकिक संबंधाचं हे गायन केलं जात नाही. कारण बाबा म्हणतात की बाबाच आपल्याला हिंमत देतात की माझी आठवण करा तर तुमचे विकर्म विनाश होतील. शिवबाबा म्हणतात की मी आता येतो सकाळी सकाळी, म्हणजेच पहाटे संगम युगामध्ये. नंतर बाबा म्हणतात की बाबा पहाटे म्हणजे बाबांचं अवतरण ब्रह्माबाबांमध्ये पहाटे व्हायचं आणि बाबा ब्रह्माबाबांच्याद्वारे मुरली लिहायचे. मग बाबा म्हणतात की मग नंतर दिवसभरामध्ये नंतर कोणी जर बाबांना भेटायला आलं तर त्यावेळेला मग काय ब्रह्माबाबा समजून सांगत नव्हते का, समजवू शकत नव्हते का, की ब्रह्माबाबा असं म्हणायचे की बाबा तुम्ही या आणि समजा, मी काय समजवणार नाही. तर ह्या खूप गुप्त आणि गूढ गोष्टी आहेत. तर ब्रह्मबाबा म्हणतात की मी तर सगळ्यात चांगल्या प्रकारे समजावू शकतो. मग शिवबाबा म्हणतात तुम्ही असं का समजतात की शिवबाबा समजावतात आणि हे समजावू शकत नाहीत, म्हणजे ब्रह्मा समजावू शकत नाहीत. तर हेही जाणतात की कल्पापूर्वी सुद्धा यांनी समजावलं होतं ब्रह्माबाबांनी, तेव्हा तर इतकं उच्च पद प्राप्त केलं होतं. जसं मम्मा पण समजावून सांगते ना, तर मम्मा पण उच्च पद प्राप्त करते. तर बाबा सांगतात तुम्हा बच्चांना, तुम्हा मुलांना गृहस्थ व्यवहारामध्ये सुद्धा राहायचं आहे, धंदाही करायचा आहे. प्रत्येक जण आपल्यासाठी बाबांची राय घेऊ शकतो आणि बाबांना विचारतातही की बाबा धंदा वगैरे जर केला तर याच्यामध्ये आम्हाला खोटं बोलावं लागतं, तर मग काय करावं. तर बाबा सुद्धा प्रत्येकाची नब्ज पाहून बाबा राय देत असतात. कारण बाबा समजतात की जर मी काही सांगितलं आणि ते जर बच्चे करू शकले नाही तर आणखी बोज चढेल. म्हणून बाबा म्हणतात की मी सांगू आणि करू जर शकले नाही तर अशी राय मी का देऊ. तर बाबा प्रत्येकाची नब्ज पाहूनच राय देतात की जे बच्चे करू शकतील. बाबा म्हणतात समजा मी सांगितलं आणि मुलांनी जर केलं नाही तर ते नाफरमान बरदारच्या लाईनमध्ये येतील, म्हणजेच काय अवज्ञाकारीच्या लाईनमध्ये येतील. म्हणून बाबा प्रत्येकाची नब्ज पाहून मगच त्यांना आपली राय देत असतात. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांच्या प्रती मातपिता बापदादांच्या सुप्रभात नमस्ते आणि आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला सुप्रभात, गुड मॉर्निंग, नमस्ते. धारणेसाठी मुख्य सार आहे. पहिला पॉइंट, मनसा वाचा कर्मना खूप खूप ॲक्युरेट बनायचं आहे. ब्राह्मण बनून कोणतंही शूद्र कर्म करायचं नाही. म्हणजे ब्राह्मण बनून आपल्याला शूद्रांच्या समान कोणतंही कर्म करायचं नाहीये. दुसरा पॉइंट आहे, बाबांकडून जी राय आपल्याला मिळालेली आहे त्याच्यावर पूर्णपणे चालून आपल्याला आज्ञाकारी बनायचं आहे, फरमानबरदार बनायचं आहे, कर्मयोगी बनून प्रत्येक कार्य करायचं आहे. सर्वांची झोळी ज्ञानरत्नांनी भरायची आहे. वरदान आहे, डबल लाईट बनून कर्मातीत अवस्थेचा अनुभव करणारे कर्मयोगी भव. विश्लेषण आहे, जसं कर्मामध्ये येणं स्वाभाविक झालेलं आहे तसंच कर्मातीत होणं सुद्धा स्वाभाविक व्हायला हवं. याच्यासाठी डबल लाईट राहायचं. म्हणजे काय तर डबल लाईट राहण्यासाठी कर्म करताना सुद्धा स्वतःला ट्रस्टी समजायचं, म्हणजे निमित्त समजायचं. कार्य बाबांचं आहे आणि मी फक्त निमित्त आहे, ते ट्रस्टी आहे, ट्रस्टी समजायचं आणि आत्मिक स्थितीचा अभ्यास करायचा. या दोन्ही गोष्टींचं जर आपण अटेन्शन ठेवलं, या दोन्ही गोष्टींवर लक्ष ठेवलं आपण, तर आपण
सेकंदामध्ये कर्मातीत आणि सेकंदामध्ये कर्मयोगी बनून जाऊ. निमित्त मात्र कर्म करण्यासाठी कर्मयोगी बनायचं आहे. बाबा सांगतात निमित्त मात्र कर्म करण्यासाठी कर्मयोगी बनायचं आहे आणि मग कर्मातीत अवस्थेचा अनुभव करायचा आहे. आजचा सुविचार आहे, ज्यांचं मन मोठं आहे त्यांच्यासाठी कोणतंही कार्य असंभव जरी असेल तरी ते संभव होत असतं. आजचा अव्यक्त इशारा आहे, एकता आणि विश्वासाच्या विशेषतेद्वारे सफलता संपन्न बना. आपल्यामध्ये ज्या विशेषता आहेत त्यांना समोर ठेवा, म्हणजे स्मृतीमध्ये ठेवा, कमजोरींना नाही. कमजोरींचं चिंतन करू नका किंवा कमजोरींना स्मृतीमध्ये ठेवू नका, तर स्वतःवर विश्वास ठेवा. कमजोरीविषयी जास्त विचार करू नका, तरच तुम्ही खुशीमध्ये आनंदामध्ये पुढे जात राहाल. प्रॅक्टिकलमध्ये अनेक देश, अनेक भाषा, अनेक रूप रंग, परंतु अनेकतामध्ये सुद्धा सर्वांच्या मनामध्ये एकता आहे ना. जे बाबांचे बच्चे वेगवेगळ्या देशांमधले आहेत, वेगवेगळ्या भाषांवाले आहेत, वेगवेगळ्या रूप रंगावाले आहेत, परंतु तरी सुद्धा सर्वांमध्ये अनेकतामध्ये सर्वांच्या मनात एकता आहे ना. कारण सर्वांच्या मनामध्ये एक बाबा आहेत, एका श्रीमतावर चालणारे आहेत. अनेक भाषा असताना सुद्धा मनाचं गीत, मनाची भाषा एक आहे. ओम शांती.